झी 24 तास एक पाऊल पुढे। यावेळी महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते आणि ज्यामध्ये आपण बघतो आहे की कौल आपल्या हाती येत आहेत। काँग्रेस 13 ठिकाणी आघाडीवर आहे, भाजप 6 ठिकाणी आघाडीवर आहे, जेडीएस 4 ठिकाणी आघाडीवर आहे, तर केजेपी 3 ठिकाणी आघाडीवर असल्याचं सध्या चित्र आहे। अन्य 2 ठिकाणी आघाडीवर आहेत। एकूण 223 जागांसाठी मतदान झालं, त्यात 3000 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतदार राजानं व्होटिंग मशीनमध्ये बंदिस्त केला आणि आपण बघतोय की आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि एकूणच कल यायला देखील प्रारंभ झालेला आहे। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करायला आपल्या बरोबर आहेत प्रताप नाईक, जे बेळगावात आहेत, आणि त्याचबरोबर विनोद पाटील हे देखील आहेत। विनोद, एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो की बेळगाव हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे कर्नाटकातला, आणि ज्या तऱ्हेनं महाराष्ट्र एकीकरण समितीने आतापर्यंत वाटचाल केलेली आहे, राज्यातल्या प्रमुख पक्षांसमोर किती मोठं आव्हान असू शकतं, काय एकूण समीकरण होऊ शकतं? मृदुला, मुळात बेळगाव जिल्हा हा जरी कर्नाटकातला सर्वात मोठा जिल्हा असला आणि तिथं 18 मतदारसंघ आहेत आणि 18 पैकी 11 जागा भाजपला होत्या। भाजपचा हा गड मानला जातो गेल्या 2 पंचवार्षिक निवडणुकांपासून। परंतु आणि येडियुरप्पा त्यातनं बाहेर पडल्यामुळे केजीपी एक स्वतंत्र पक्ष निर्माण झाल्यामुळे भाजपला याचा फटका बसणार याबद्दल कुठली शंका नाही, परंतु याचा फायदा काँग्रेसला होणार का याबद्दल मात्र शंका आहे। कारण की 5 मतदारसंघांमध्ये म्हणजे बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण आणि बेळगाव या खानापूर आणि निपाणी अशा 5 मतदारसंघांमध्ये मराठी बहुल जनता आहे आणि मराठी जनतेत एकी झालेली आहे। मराठी नेते देखील, एकीकरण समितीचे नेते देखील एकत्र आलेले आहेत। त्याच्यामुळे एकंदरीत जर मराठी जनता एकत्र झाली तर त्याचा फायदा महाराष्ट्र एकीकरण समितीला होणार आहे। त्याच्यामुळे केजीपी बाहेर पडल्यामुळे त्याचा काँग्रेसला फायदा होईल की नाही हे सांगणं जरा कठीण आहे। त्याच्यामुळे बेळगाव जिल्ह्यावर भाजपचं जे वर्चस्व आहे ते कायम राखण्याचं भाजपपुढे आव्हान आहे। त्याच्यामुळे 5 मतदारसंघांपैकी जसं प्रतापवादी म्हटला की 5 पैकी कमीत कमी 3 जागा या एकीकरण समितीला जाणार, त्याच्यामुळे त्याचा लॉस थेट भाजपला होणार, काँग्रेसला नव्हे। निश्चित विनोद, तुम्ही आमच्याबरोबर एक प्रतिक्रिया येते कर्नाटकाहून, ती आधी ऐकूयात। लेट अस सी, आय एम कॉन्फिडेंट नेशनल पार्टी वुड सर्टनली बॅक मी। There is speculation that there are at least 4 contenders. There are too many contenders right now, sir. So how are you going to manage? The question of management does not arise at all. See, it is left to legislative party and the High Command. Let us see what High Command takes the decision. Sir, Yediyurappa has told that he will be winning 50 to 60 seats, and in case if he wins that, he will be joining hands with Congress and will be the next chief minister. So what is your take on that? It is his assessment. I don't know on what basis he has come to that figure. Sir, in So you are case saying if you within had your own to party you are getting 100. विनोद, तुझ्याकडे पुन्हा येतोय। ज्या तऱ्हेनं आपण एकूणच बेळगावाच्या समीकरणाबद्दल बोलत होतो, काय चित्र आहे आता? त्याच्यापूर्वी मी असं म्हणेल की हे सिद्धरामय्या होते, काँग्रेसचे नेते आहेत आणि हे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतले फार महत्त्वाचे कर्नाटकातले उमेदवार आहेत। त्याच्यामुळे सिद्धरामय्यांनी आता विश्वास व्यक्त केलेला आपण पाहिला आहे की काँग्रेस हे पूर्ण बहुमताने सत्तेत येणार, आणि काही अंशी हे जरी खरं असलं तरी सिद्धरामय्यांकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। म्हणजे या निवडणुकीच्या निकालाकडे जरी लागल्या असल्या तरी सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री पदावर आरूढ होणार की काय जर काँग्रेस बहुमतात आलं तर त्याबद्दलही सगळ्या देशालाच उत्सुकता लागलेली आहे। कारण की सिद्धरामय्या यांचा मैसूर हा मतदारसंघ आहे, मैसूर जिल्ह्यावर, आणि एकंदरीतच दक्षिण कर्नाटकाच्या काही जिल्ह्यांवर त्यांचं वर्चस्व आहे। कुरुबा समाज हे म्हणतात त्याला, तर या समाजाचे तब्बल 12% मतदार हे कर्नाटकात आहेत। त्याच्यामुळे कुरुबा समाज हा फार मोठा निर्णायक घटक आहे आणि सगळ्यात मोठी जर खेळी आपण पाहिली काँग्रेसची या निवडणुकीच्या निमित्ताने आतापर्यंत जर पाहिलं तर कर्नाटकात लिंगायत समाजाचं वर्चस्व होतं, तब्बल 18% या समाजाचे मतदार आहेत आणि यामुळे कर्नाटकाचं पूर्ण राजकारण हे लिंगायत सेंटर्ड होतं, लिंगायतांना केंद्रस्थानी ठेवून होतं। परंतु काँग्रेसने लिंगायत समाजात मोठी फूट पडली भाजपमध्ये, ती म्हणजे येडियुरप्पा बाहेर गेल्यामुळे जगदीश शेट्टर आणि येडियुरप्पा या 2 लोकांमध्ये, या 2 नेत्यांमध्ये
लिंगायत समाजाची उभी फूट पडली आणि त्याचा फायदा आता काँग्रेसने उचलत सिद्धरामय्या यांना पुढे केलं. कारण की कुर्बा समाजची पूर्ण 12% मतं ही काँग्रेसच्या पाठीशी जर आली आणि जर आपण निम्मे जरी म्हटलं म्हणजे 9% जरी लिंगायत समाज केजेपीच्या पाठीमागे 9% आणि भाजपच्या पाठीमागे 9%, तरी देखील इकडे 12% समाज जर काँग्रेसच्या पाठीमागे आला सिद्धरामय्यांच्या नेतृत्वामुळे तर काँग्रेसचा तो फायदाच आहे. त्याच्यामुळे सिद्धरामय्या यांचं नेतृत्व आणि यांच्या नेतृत्वाची व्यवस्थित खेळी काँग्रेसने खेळलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाचा व्यवस्थित वापर काँग्रेसने या निवडणुकीत केलेला आहे. त्याच्यामुळे त्याचाही फायदा काँग्रेसला होणार. मृदुला, निश्चितच. विनोद, आपल्याला माहिती आहे की बेळगावहून प्रताप देखील आपल्या बरोबर आहे. आपल्याला या संदर्भात काही विचारायचं असेल प्रश्न तर त्यांना विचारू शकता. प्रताप, आता काही निवडणुकीचे काही आघाडी वगैरे काही तिकडे येत असतील, परंतु मला पुन्हा एकदा विचारावंसं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांमध्ये किंवा काँग्रेसमध्ये काय वातावरण आहे की काँग्रेसला महाराष्ट्र एकीकरण समिती एकत्र आल्यामुळे भाजपला फटका बसणार की काँग्रेसला फटका बसणार, याबद्दल तिथं तुला काय वेध घेतले तू? आता जे आपण वेध घेतले तर त्याच्यावरून असं स्पष्ट दिसतं की या ठिकाणी बेळगाव जिल्ह्यामध्ये भाजपला थोडासा धक्का मोठ्या प्रमाणात बसतोय. कारण काँग्रेसला कुठेतरी पॉझिटिव्ह पिक्चर या ठिकाणी दिसतोय, पण बेळगावमधील जे महत्त्वाचे जे 5 जागा आहेत त्या ठिकाणी मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीला उभारी मिळते अशा प्रकारचं चित्र आहे. बेळगाव ग्रामीण असेल किंवा बेळगाव खानापूरचा भाग असेल किंवा बेळगाव दक्षिण असेल, या मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना उमेदवारांना चांगले यश मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण एकूणच या ठिकाणी भाजपला सेटबॅक बसतो की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचे जे नेते आहेत ते साधारणतः त्यांच्या तोंडावर हसू दिसत आहे. त्याच्यामुळे भाजप कुठेतरी चिंतेत आहे अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रताप, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की बेळगावकडे जरी बेळगावच्या 5 मतदारसंघांकडे जरी लक्ष लागलेलं असलं तरी तुम्हाला माहिती असेल की बेळगाव ग्रामीणमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीत बंडाळी झालेली आहे. हे एकमेव मतदारसंघात माजी आमदार मनोहर किणेकर हे एन डी पाटील गटाकडून उभे आहेत आणि किरण ठाकूर गटाकडून शिवाजी सुणकर उभे आहेत. त्याच्यामुळे नेमकं याचा फटका बसणार का? कारण त्या मतदारसंघात भाजपचे आमदार विद्यमान आमदार संजय पाटील देखील उभे आहेत आणि संजय पाटलांशी मी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी विश्वास व्यक्त केला होता की मी गेल्या निवडणुकीपेक्षाही जास्त मताधिक्याने निवडून येईल. कारण की जरी मराठी जनतेत एकी असली तरी मराठी नेत्यांमध्ये मात्र एकी नाही आणि ते बेळगाव ग्रामीण मतदारसंघात दिसून आले. तर समितीत एक मतभेद तिथे दिसून आलेत, त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच विनोद, आपण बघतोय की या ठिकाणीच फक्त हुरहुर लागून राहिलेला आहे. कारण या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बंडखोर उमेदवार सुंटकर जे आहेत त्या ठिकाणी उभारलेले आहेत. जे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आहेत एन डी पाटील असतील किंवा किरण ठाकूर असतील, या दोघांच्या अंतर्गत वादामुळे अशा प्रकारची बंडाळी या ठिकाणी माजली आणि त्याचाच कुठेतरी फायदा विद्यमान आमदाराला होईल अशा प्रकारचं वातावरण सध्या पाहायला मिळते. पण अपेक्षा लोकांची अशीच आहे की या ठिकाणी अशा प्रकारचं कुठल्या प्रकारचं जे बंडखोर आहेत त्यांना या ठिकाणी न्याय मिळणार नाही किंवा जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना न्याय मिळेल आणि ते निवडून येतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते. पण जे विद्यमान आमदार आहेत ते जरासं आनंदात दिसत आहेत, कारण त्यांना अपेक्षा अशी असते की मराठी मतामध्ये फूट पडल्यामुळे याचा फायदा नक्कीच आपल्याला होईल अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असल्यामुळे साधारण तिथं चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. खरंय प्रताप, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण जातोय पुन्हा विनोद पाटील यांच्याकडे. विनोद, ज्या तऱ्हेनं आपण बघतो की 65% मतदान झालेलं आहे आणि नेहमी आपण लढतींबद्दल बोलतो आहे, चौरंगी असो पंचरंगी असो, त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी हा पक्ष काय काम करतोय हा मात्र प्रश्न जो आहे तो अलाहिदा राहतो. आणि अर्थातच हा राजकारणाचा जो पट आहे त्यामध्ये उरते ती फक्त लढत. अर्थातच या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत विनोद पाटील यांच्यासोबत. मात्र सुरुवातीला आता आपण बघूया कशा तऱ्हेनं कल आले आहेत. काँग्रेस 12 ठिकाणी आघाडीवर आहे, 8 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे, जेडीएस 4 ठिकाणी आघाडीवर आहे, केजेपी 3 ठिकाणी आघाडीवर आहे. ज्या तऱ्हेनं आपण बघितलं होतं की काँग्रेस हा सर्वार्थानं एक अतिशय मोठ्या मताधिक्यानं निवडून येईल असा एक्झिट पोलनी अंदाज दिला होता, त्याप्रमाणे आपण बघतोय सुरुवातीलाच आघाडी घेतलेली आहे काँग्रेसनं. जाऊयात विनोद पाटील यांच्याकडे. विनोद, ज्या तऱ्हेनं कल येत आहेत आपण बघतोय की काँग्रेसला 12 ठिकाणी आघाडी मिळालेली आहे. अर्थातच आघाडी सुरुवातीपासूनच काँग्रेसनं घेतलेली आहे. जर का अशा तऱ्हेनं सत्तांतर झालं तर कुठला मोठा फॅक्टर कारणीभूत ठरू शकतो? हा, नक्कीच मृदुला, आधी आपण चर्चा केली कारण की केजेपी हा फॅक्टर तर काँग्रेसला फायदेशीर ठरणार याबद्दल कुठलीही शंका नाही. परंतु आपण जर पाहिलं आता आघाड्या तर जेडीएसलाही 4 ठिकाणी आघाडी मिळाली आहे, त्यानंतर केजेपीलाही 3 ठिकाणी आघाडी मिळाली आहे. तर एकंदरीत जर केजेपी आणि जेडीएस
हे सारखे आता सुरुवातीला आता याच्यावर कमेंट करणं फार घाईचं ठरणार, परंतु आपण जर पाहिलं तर कदाचित हे जे मतदारसंघ आहेत हे त्यांचे प्रभाव क्षेत्र असतील, कारण की शिमोगा हा जिल्हा येडियुरप्पा यांचं वर्चस्व असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात जवळजवळ 7 मतदारसंघ आहेत आणि यापैकी जवळजवळ 6 जागा या भाजपला मिळाल्या होत्या. त्याच्यामुळे या मतदारसंघाची ही काउंटिंग सुरू असेल, त्याच्यामुळे ते आघाडीवर असतील. परंतु हे जर असंच सुरू राहिलं तर एक त्रिशंकू अवस्था निर्माण होणार आणि केजेपीला प्रचंड महत्त्व प्राप्त होणार, जेडीएसलाही महत्त्व प्राप्त होणार आणि त्यानंतर मग काँग्रेसला जर जास्त जागा आल्या तर नेमकं कुणासोबत त्यांची आघाडी होणार हे फार महत्त्वाचं आहे. परंतु अशीच जर आघाडी सुरू राहिली तर मात्र चित्र जरा वेगळं पाहायला मिळेल. मृदुला, झी 24 तास एक पाऊल पुढे.